साल आपण चाळून काढलेलं ना नाचणीचं वरचं साल आहे, तर ते आता एवढं आहे. तर मी त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी शाबूच्या तांदूळ भाजून बारीक करून घेतले. त्याच्यात थोडासा डिंक वाटून घालायचा आणि आपल्याला चवेपुरतं मीठ लागल, थोडासा पापड खार, थोडं जिरी आणि बडीशेपची पावडर केली आणि तीळ लागल. तर आपण आता पाणी मी ठेवले उकळायला. आता याला कमी लागल त्याच्यापेक्षा, पण आता हे ना आपण मिक्स करून घेऊ. हे तांदळाची पिठी आहे ना त्याच्यात मिक्स करू आणि हे डिंक ना बारीक करून घेऊ. हे बघा आता आपलं अर्ध पातेल्याला थोडंसं वर झालं, अर्धच पातेलं आहे. तर मी एक पातेलं ठेवले पाणी उकळायला, पण अगोदर अर्धच पातेलं घालू. आता थोडंसं असं पातेल्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे खाली लागायचं नाही, म्हणून आपण थोडंसं असं तेल लावून घेऊ. आता मी हे भांडे ना अर्धच वतून घेते, नंतर लागलं ना तर वतू आपण, पण अगोदर थोडंच वतायचं. पाण्याला उकळी आली का झाकण ठेवू, आपण येऊन देऊ चांगली. हे आपण आता हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकू, 2 मिनिटं त्याला उकळून देऊ. आता आपण असं पीठ टाकून मिक्स करून घेऊ. साल आहे ना त्याला कस नसतो ना, म्हणून त्याच्यात तांदूळ आणि शाबूचे तांदूळ टाकले, छान होतात त्याच्या. पण आपल्याला लागलं पाणी तर नंतर पाणी टाकायचं थोडंसं. नाही लागलं आपल्याला पाणी, अर्ध्याला एवढंच पाणी उरलंय एक पातेल्यातलं, अर्धच पाणी लागलं त्याला. आता आपण याच्यावर झाकण देऊ आणि याला चांगलं शिजून देऊ. 2-2 मिनिटांनी हलवायचं फक्त. काढून घेऊ लागतं थोड्या वेळाने झाकण ठेवू आणि चांगली वाफ काढून घेऊ. थोड्या वेळाने हलवायचं, पण 2-2 मिनिटांनी त्याला हलवायचं, चांगलं शिजून द्यायचं. ते पण चांगलं शिजलंय. असं हाताला पण नाही चिकटत. आता आपण काढून घेऊ पिशवी आणि मळून घेऊ. आता मी असं पिशवीत काढून घेते, चांगलं मळून घेते, म्हणजे काहीच व्हायला नाही जात, खाल्ल्या पण जातं, त्याच्यात कॅल्शियम पण असतं. दळणात पण येतं, दळता ते बाजरी ज्वारीच्या, पण ते ना आंबूस असतं ना, 3 दिवस भिजवलेलं, त्याच्यामुळे रात्री चांगली लागते का नाही म्हणून आम्ही पापडच केले. का असं पीठ टाकलं का गरम आहे ना, असं चांगलं मळून घ्यायचं. असं चांगलं मळलं का छान येतात पापड. दुकानाचं काय आता हे बघा अशा गोळ्या करून घेऊ. थोडे काळे येतील कारण साल आहे ना त्याच्यामुळं, पण ते पौष्टिक असतात ना खायला. मी थोडंसं करून दाखवते. तसेच दाबायचे त्या पापडांसारखे. आता छोटे छोटे करते.
बघा त्याचे पण किती सुंदर दिसतात पापड. आता आपण असेच सगळे करून घेऊ. गरम गरमच करायचे. हे बघा याचे सुद्धा 60 पापड झाले. साला सगट होतं ना ते, त्याच्यात थोडंसं शाबूचे तांदूळ आणि ते टाकून बघा किती छान पापड झाले. आता आपण हे पण उन्हात दिवसभर सुकवू. हे बघा हे त्याचे साल आहे ना, त्याचे पापड आहे. ते फुगत नाही जास्त पण खुसखुशीत झाले चांगले. पायाला नाही जाऊन द्यायचं म्हणून केले, पण चांगले झाले ते पण. आणि हे बघा त्याचे सालापासून ते साल राहिलं होतं ना, त्याचे पण आम्ही पापड केले. ते पण खूप छान झाले. हे बघा असे खुसखुशीत झाले चांगले. हे पण आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा तुम्ही. बाय बाय.